नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश अध्याय 11. गृहस्थाचं सगळं दिनचर्या यामध्ये दिलेली आपण पाहतो आहोत. पुढे ते सांगतात की हे नृप पर्वदिनी किंवा दिवसा किंवा पृथ्वीवर किंवा जलाशयात स्त्रीसंग करू नये, त्याने अपवित्रता निर्माण होते, अमंगल होतं सगळं. परस्त्रीबरोबर वाणीनेच काय पण मनाने सुद्धा विचार करू नये, आणि तसं केलं तर अस्थिबंधन होत नाही, म्हणजे अस्थिशून्य किडा वगैरे अशा जन्माला तो माणूस येतो. परस्त्रीची आसक्ती इहलोक आणि परलोक दोन्ही ठिकाणी भीती निर्माण करणारी आहे. इहलोकात त्याचे आयुष्य क्षीण होते, मेल्यावर तो नरकात जातो. म्हणून बुद्धिमान पुरुषाने दोषरहित अशा प्रकारे आपल्या पत्नीशी वागावं. या ठिकाणी हा 11 अध्याय संपतो. यामध्ये 127 श्लोक आहेत. आता 12वा जो अध्याय आहे त्यामध्ये गृहस्थासंबंधी सदाचाराचं वर्णन आहे. औरव ऋषी म्हणतात, गृहस्थ पुरुषाने नित्य देवता, गाय, ब्राह्मण, सिद्धगण, वयोवृद्ध आणि आचार्य यांची पूजा करायला पाहिजे, आणि 2 वेळा संध्या समय आणि अग्निहोत्र वगैरे कर्म करायला पाहिजे. गृहस्थ पुरुषाने नेहमी संयमपूर्वक करायचं, आणि जे फाटलेले नाहीत अशी 2 वस्त्र, उत्तम औषधी आणि मरकत वगैरे विष नष्ट करणारी जी रत्नं आहेत, म्हणजे पाचू वगैरे जी रत्नं आहेत किंवा टोपाज वगैरे जे आहेत, तर ते विष नष्ट करणारी रत्नं आहेत, ती धारण करावीत. नंतर केसांना स्वच्छ आणि तेल लावलेलं ठेवायचं. सुगंधयुक्त सुंदर वेश धारण करायचा, आणि श्वेतपुष्पाची माला गृहस्थांनी धारण करायची. कोणाचा थोडंसंसुद्धा धन त्याने हरण करायचं नाही. कोणाशीही अप्रिय भाषण करायचं नाही. जो खोटं असेल पण प्रिय वचन असेल ते सुद्धा कधीही बोलायचं नाही, आणि दुसऱ्यांचे दोषही कधी कोणाला सांगायचे नाहीत. हे पुरुष श्रेष्ठ, दुसऱ्यांची स्त्री किंवा दुसऱ्यांच्याबरोबर वैर कधी करायचं नाही, त्यामध्ये रुची कधी ठेवायची नाही. निंदित जे वाहन आहे त्यामध्ये चढायचं नाही, आणि नदी तीराला कधीही सावलीचा आश्रय करायचा नाही. हे का सांगितलं आहे माहिती नाही, पण सांगितलं इथे. बुद्धिमान पुरुष लोकविद्विष्ट, पतित, उन्मत्त आणि खूप ज्यांचे शत्रू आहेत अशा परपीडक पुरुषांच्या बरोबर, तसेच कुलटाचा स्वामी, क्षुद्र, मिथ्यावादी, अतिशय खर्चिक, निंदापरायण आणि दुष्ट पुरुषांच्या बरोबर जो असतो त्याच्याबरोबर कधीही मित्रता करू नये, आणि त्याच्याबरोबर असं एकटासुद्धा त्या मार्गाने कधी जायचं नाही. हे नरेश्वर, जलप्रवाहाच्या वेगामध्ये आपण त्याच्यामध्ये घुसून स्नान करायचं नाही. त्यानंतर म्हणजे तिथे प्रवाह जोरात असतो, तिथे उगाच धोका पत्करायचा नाही. नंतर घर जळत असेल तर आतमध्ये कधी प्रवेश करायचा नाही. नंतर वृक्षाच्या अगदी टोकावर कधी चढायचं नाही. दातांना एकमेकांवर आपटायचं नाही, घासायचं नाही, म्हणजे दात खायचे नाहीत थोडक्या शब्दात. नाक कधी कुरडत बसायचं नाही, म्हणजे कुरतडत बसायचं नाही. नाकातनं कधी बोटं घालायचे नाहीत. नंतर मुख बंद करून जांभई द्यायची नाही, आणि बंद मुखाने कधीही श्वास सोडायचा नाही किंवा खोकला करायचा नाही. बुद्धिमान पुरुषाने जोरात कधी हसायचं नाही, आणि अधोवायू असं जोरात आवाज करून सोडायचा नाही. नख कधी चावायची नाहीत, आणि कधी असं गवत त्याचं टोकं तोडायची नाहीत, आणि पृथ्वीवरती काही लिहायचं नाही. केवढे नियम सांगितलेत गृहस्थासाठी बघा. हे प्रभो, विचक्षण पुरुष दाढी किंवा मिशाचे
केस तोंडात घालायचे नाहीत आणि तोंडात घालायचे नाहीत. नंतर अपवित्र आणि निंदित अशा नक्षत्रांना कधी पाहायचं नाही. नग्न परस्त्रीला पाहायचं नाही. उदय किंवा अस्त होत असणाऱ्या सूर्याला पाहायचं नाही. शव किंवा शवगंधापासून दूर राहायचं, कारण त्याच्यामध्ये सोमाचा अंश असतो. चौरा हा चैत्यवृक्ष, स्मशान, उपवन आणि दुष्ट स्त्रीच्या जवळ जाणे हे सगळ्याचा नेहमी त्याग करायचा असतो आणि रात्री तर बिलकुल तिथे जायचं नाही. बुद्धिमान पुरुष आपले पूजनीय देवता जी आहे, ब्राह्मण आहे किंवा तेजोमय पदार्थ जे आहे त्याची सावली त्यांनी कधी ओलांडायची नाही आणि शून्य वनामध्ये किंवा शून्य घरामध्ये, म्हणजे तिथे कोणी नसताना एकटं राहायचं नाही. केस, अस्थी, काटे, अपवित्र वस्तू, बली, भस्म, तुष्य गवत असतं आणि स्नानाच्या वेळेला जी पृथ्वी ओली झाली आहे त्याचं लांबूनच त्यांनी त्याग करायचा, कारण एखाद्यास पडायची वगैरे शक्यता असते. प्राज्ञ पुरुषाने अनार्य व्यक्तीचा संग करायचा नाही, मैत्री करायची नाही. कुटील पुरुषांच्या बरोबर मैत्री करायची नाही. सापाच्या जवळ जायचं नाही आणि जाग आल्यावर कधीही अंथरुणावर जास्त वेळ झोपायचं नाही, पडून राहायचं नाही म्हणजे नुसतं. हे नरेश्वर, बुद्धिमान पुरुषांनी जागा असताना, झोपायच्या वेळेला, स्नान करताना, बसल्यानंतर शय्या सेवन करायचं नाही आणि व्यायाम करण्यामध्ये खूप वेळ जास्ती दिवसाचा घालवायचा नाही. म्हणजे रोज व्यायाम करायचा पण बेतात करायचा. हे राजेंद्र, प्राज्ञ पुरुष दात आणि शिंग असणारे जे पशु असतात, तसंच ओस, म्हणजे नंतर खिडकीतून किंवा समोरून खूप वारा येत असेल आणि खूप ऊन येत असेल तर त्याच्यापासून बाजूला व्हायचं. नग्न स्नान करायचं नाही. शयन किंवा आचमन करायचं नाही. केस सगळे मोठे असे पसरवून आचमन किंवा देवपूजा करायची नाही, म्हणजे व्यवस्थित राहायचं. होम किंवा देवतार्चन ज्या क्रिया आहेत त्यामध्ये नंतर आचमन करताना, पुण्याहवाचन करताना आणि जप करताना एक वस्त्र धारण करायचं. संशयशील व्यक्तींच्याबरोबर कधी जायचं नाही. सदाचारी पुरुषांनी अर्धा क्षणसुद्धा, म्हणजे सदाचारी पुरुषांबरोबर अर्धा क्षणसुद्धा त्यांचा सहवास प्रशंसनीय असतो, पण संशयशील व्यक्तींचा बरोबर नाही जायचं. बुद्धिमान पुरुष उत्तम किंवा अधम व्यक्तींचा विरोध करायचा नाही, सर्वांना समान लेखायचं. हे राजन, विवाह किंवा विवाद असं समान व्यक्तींच्यामध्ये व्हायला पाहिजे. प्राज्ञ पुरुषांनी कलह वाढवू नये आणि वैराचा सुद्धा त्याग करावा. थोडी हानी झाली तरी चालेल, पण वैराने खूप काही लाभ होत नाही म्हणून त्याला सोडून द्यायचं. स्नान केल्यानंतर ओलं झालेलं आपलं जे कपडे असतात किंवा हाताने शरीर पुसायचं नाही आणि उभ्या केस झटकायचे नाहीत आणि आचमन पण करायचं नाही. पायावर पाय ठेवायचा नाही. गुरुजनांच्या समोर पाय पसरून बसायचं नाही आणि धृष्टतापूर्वक, म्हणजे धिटाईने त्यांच्यापेक्षा उंच आसनावर पण बसायचं नाही. आपण 25व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.